तर नमस्कार भावनो, आजची दिवसाची सुरुवाती गौमातेचे दर्शन घेऊनच झाली। मग मस्तपैकी गौमातेचे दर्शन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग थोडीफार पेंटिंग वगैरे करून पाहिली आपल्याला, पण ते काय जमले पण असं तयारी वगैरे करून घेतली। बहिणीला सोबत घेतला, गाडी काढून निघालो रस्त्याने, कारण की आज जायचं होतं आपल्याला परतवाड्याला। सर गाडी चालू थकून जातो। बहिणीला म्हटलं घे, म्हटलं थोडीशी गाडी तुझी चालवलं, म्हटलं कसं तरी पडलं परतवाड्यापर्यंत पोहोचून नाही म्हटलं। मग काय जरा वेळात परतवाड्यामध्ये पोहोचून गेलो आणि पोहोचल्या पाहतो काय मामाचा मुलगा द्रोण उडत होता। जसंच मी गेलो तर द्रोण हाती घेतल्यावर द्रोण बंद पडला ना राव। आपली किस्मत इतकी खराब आहे की जे करायला जात ते उलटच होते नेहमी। द्रोण तर काही चालू झाला नाही। मग काय भूक तर खूप लागली होती। मग मामाच्या मुलाला म्हटलं चला, म्हटलं पहिले जेवण करून घे, म्हटलं बाकीचं नंतर पाहत राहते म्हटलं। मग मस्तपैकी गेलो, जेवण वगैरे करून घेतलं आणि मग तिथून गेलो सरळ मावशीला घेण्यासाठी। मावशीच्या ऑफिसमधून घेतला आणि तिथून गेलो सरळ घरी जाऊन पाहतो आपलं सामान वगैरे पॅक झालं होतं। आता तुम्ही म्हणसान की सामान कसलं, तर आता मी भावानं खूप दिवसापासून इथं पटवायला राहतो, तेच सामान घेण्यासाठी मी आलो होता। मग सामान वगैरे सर्व घेतला आणि इथून निघालो आणि रस्त्याने जाता मावशीची मुलगी भेटली, हिच्यासोबत थोडंसं गोष्टी वगैरे करून हिची भेट वगैरे घेऊन घेतली आणि मग निघालो घरी जाण्यासाठी। तर मित्रांनो, आजसाठी इतकंच, भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्या मराठी माणसाला फॉलो नसेल केलं तर आताच फॉलो करून टाका आणि लाईक करून टाका। धन्यवाद।